भारत जिंकावा हारावं कुठं वाटतं, भारत जिंकावा हारावं कुठं वाटतं आणि शेतकऱ्यांनासुद्धा मरावं कुठं वाटतं. या कवितेच्या 4 ओळी आज आपल्याला सांगताना खरं म्हणजे खूप वेदना होत आहे. एका बाजूला भारत पाकिस्तान अंतिम सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानला लोळवत आशिया चषकावर आपली मोहर उमटवलेली आहे. त्याचा आनंद साजरा केला जात आहे. तो आनंद साजरा करताना नेहमीप्रमाणे उजवे आणि त्यांच्या विरोधातली विचारसरणीवाले, मग त्यांना डावे म्हणा किंवा आणखी काही म्हणा, त्यांच्यामध्ये एक वाकयुद्ध सुरू झालेले आहे आणि तो त्यांचा रोजचाच खेळ झालेला आहे. आणि अत्यंत हास्यास्पद पद्धतीने हा रोज एकमेकांवरती कोण खरे देशभक्त म्हणून त्यांचं टीका चालू असतात. त्यांना हेही लक्षात येत नाही की देशाला खरंच गरज पडेल तेव्हा फक्त सीमेवरील सैनिकच तिथं खऱ्या अर्थाने काम करतात. असो, पण ह्या कवितेच्या 4 ओळी आधीच्या यासाठी आहे की एका बाजूला महाराष्ट्रातला शेतकरी हा मरणयातना सहन करत आहे, देशोधडीला लागत आहे, आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विषयांकडं लक्ष वेधलं जात आहे. खरं म्हणजे भारत पाकिस्तान सामन्यानंतर तर भारतभरच हा विषय चर्चेला जातो आहे, पण महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती फार विचित्र आहे. तर या सगळ्या विषयावर आपल्याला आज चर्चा करायची आहे. नमस्कार, मी संजय वरकड. न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत. आपण जसं आधी कवितेच्या 4 ओळीमध्ये सांगितलं की भारत पाकिस्तानच्या सामन्याला वेगवेगळ्या प्रकारे महत्त्व दिलं जातं. याही वेळी ते दिलं गेलं. भारताने पाकिस्तानसोबत खेळावं का न खेळावं इथून सुरू झालेला वाद आता ती स्पर्धा संपलेली आहे तरीसुद्धा सुरूच आहे. तो चषक जिंकलेला आहे. तो चषक घ्यायला काही आपले खेळाडू गेले नाही. त्यांचं कौतुक होत आहे. सर्वप्रथम भारतीय क्रिकेट संघाचं आपण अभिनंदन करूयात. पण आता यामध्ये किती अडकून पडायचं हा प्रत्येकाने विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे अनेक वर्षांमध्ये अशी पूरपरिस्थिती बघितली नव्हती. विशेषतः 1937 नंतर असं हवामान खात्याच्या अंदाजांचं व्यक्त करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की 1937 नंतर तब्बल हा अशा पद्धतीचा ओला दुष्काळ मराठवाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. त्यामध्ये काही वर्षे येऊन जातील, त्याचे तपशीलवार आपल्याला माहिती घेता येईल की 2006ला पैठण पाण्यात गेलं होतं किंवा मराठवाड्यामध्ये गोदावरी नदीला पूर आला होता 1996मध्ये. असं मध्ये काही गोष्टी आपल्याला नक्कीच सांगता येतील. अवकाळी पावसांचे काही विषय आहेत, त्याचे तपशिलात आत्ता आपल्याला जायचे नाही, कारण आजचा वर्तमान हे फार महत्त्वाचं आहे. भूतकाळातले तपशील जाणून घेण्यापेक्षा वर्तमान अत्यंत भयावह आहे. शेतकरी अक्षरशः आपण बघितलं असेल की अनेक व्हिडिओमध्ये की तो अक्षरशः रडकुंडीला आलेला आहे म्हणजे अक्षरशः त्यांची शेती तर वाया गेलेली आहे, पण अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि या सगळ्यांना सावरण्याची ही वेळ असताना आपल्याकडं अहिल्यानगरमध्ये काहीतरी हिंदू मुस्लिम वाद सुरू होतो. भारत पाकिस्तान सामन्यावरून काहीतरी वेगळाच विषय चर्चेला आणला जातो. आणि गंमत अशी आहे की या सगळ्या विषयामध्ये जे पालकमंत्री असतात किंवा वेगवेगळ्या पक्षाचे नेते असतात, सगळेच पक्ष, आपण काय सत्ताधारी किंवा विरोधक आणि सत्ताधारी हे सगळेच एकाच माळ्याचे मणी झालेले आहेत. त्यामुळं कोणाची बाजू घेण्यात आणि कोणाला विरोध करण्यात तसं काही अर्थच उरलेला नाही. तर ह्या सगळ्या जबाबदार असलेल्या नेत्यांना आता खरं म्हणजे शेतकऱ्यांना या सगळ्या संकटातून कसं सावरायचं आहे याचं भान तरी उरलेलं आहे का, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. तो काय मला एकट्याला पडलेला आहे अशातला भाग नाही. अनेक जण हा प्रश्न सामाजिक माध्यमं ज्याला म्हणतात, सोशल मीडिया ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, तिथं विचारत आहेत. मी त्या अहिल्यानगरमध्ये घडलेल्या प्रकाराचे काही व्हिडिओ बघत असताना लोकांच्या खाली प्रतिक्रिया वाचत होतो. त्यामध्ये पण अनेक लोकांनी, बहुतांशी लोकांनी अशाच प्रतिक्रिया दिल्या की या हिंदू मुस्लिम भांडणामध्ये न अडकता आपण शेतकऱ्यांना आत्ताच्या घडीला काय मदत करता येईल त्याकडं अधिक लक्ष दिलं तर बरं होईल, अशा आशयाच्या त्या होत्या. मग काही मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या, काही ओबीसी संघटनांच्या प्रतिक्रिया होत्या, काही कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या प्रतिक्रिया होत्या, काही तटस्थ नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या, काही मुस्लिम नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या.
सगळ्यांचं एकमेकांचं असं विचारमंथन, वैचारिक भांडण, खरोखरचं भांडण असं सगळं त्या सोशल मीडियावर चालू होतं. पण ही परिस्थिती खरंच आत्ता असे वाद घालण्याची आहे का, याचा आपल्याला आत्ता विचार करण्याची वेळ आलेली आहे. मुख्य म्हणजे आत्ताची जी पूर परिस्थिती आहे त्याच्यावर आपल्याला तपशीलवार पुढेही चर्चा करायची आहे. या पुराने सर्वच देशासमोर एक मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे. सगळे इझम, सगळं तुमचे वैचारिक दृष्टिकोन या निसर्गापुढं हातबल झालेले आहेत. हे आपल्याला लक्षात येतं आहे की नाही, हा आत्ता खरं म्हणजे विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपण कुठल्या तरी एका विचाराला बांधील असतो, असायला हरकतही नाही. माणसाला काहीतरी आयुष्यात भूमिका असायला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाची भूमिका हीच असली पाहिजे की आधी माणूस जगला पाहिजे, नंतर माणसाने तयार केलेल्या ज्या गोष्टी आहे त्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. मी आता त्याच्या फार तपशिलात जात नाही, पण मनुष्याने तयार केलेल्या गोष्टीला अधिक महत्त्व द्यायचं की आधी मनुष्याला महत्त्व द्यायचं, हा विचार या दुष्काळामुळे आलेला आहे. म्हणूनच मी त्या कवितेच्या 4 ओळी आधी ऐकवलेल्या आहे की भारतच जिंकावं हरावं कुठं वाटतं आणि शेतकऱ्यांनासुद्धा मारावं कुठं वाटतं. तर भारत जिंकलेला आहे, त्याचा आनंद आहे, त्याचा आनंद नक्की साजरा करा. पण आता वेळ आलेली आहे की आता जो शेतकरी परिस्थितीसोबत खऱ्या अर्थानं रोज सामना करतो आहे, आपल्या शेतामध्ये जातो आहे, ज्याच्या आयुष्याच्या पीचवरती चिखल साचलेला आहे आणि ज्याचं आयुष्यच चिखल बनत चाललेलं आहे, त्याच्या डोळ्यातलं पाणी आता पुरातल्या पाण्यामध्ये मिसळून गेलेलं आहे, अशा या सगळ्या शेतकऱ्याला आपल्याला सावरायचं आहे. आपल्याला पुन्हा त्याला तिथून बाहेर काढायचं आहे त्या संकटातून. तर हा विचार घेऊन अनेक स्वयंसेवी संस्था आता मदत करायला तयार होत आहेत. सरकारच्या परीने सरकार काय निर्णय घ्यायचा तो घेईल. मी आत्ताच्या घडीला सरकारवर सुद्धा टीका करण्याचं आपण टाळायलाच पाहिजे आत्ताच्या घडीला. त्याचं कारण आहे की शेवटी पुन्हा आपण त्याच मार्गानं जातो असं मला आत्ता वाटतं. आत्ताची वेळ जी आहे ती सर्वांना सावरण्याची जर असेल तर सर्वांना आपल्याला एकजूट दाखवायची आहे. मग ते हिंदू मुस्लिम वाद असतील, मराठा ओबीसींचा आरक्षणाचे प्रश्न असतील, तुर्तास सगळे आपल्याला बाजूला ठेवता आले तर बरं होईल असं अनेकांचं मत आहे. आणि त्या मतांकडे कोणी लक्ष देत आहे का माध्यमांमध्ये, पत्रकारांमधून? तर हा सुद्धा एक आत्मचिंतनाचाच खरं विषय आहे. आपण मी एक थोडक्यात प्रयत्न करतो आहे की असं आपण सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांसाठी आपण काही दिवस किमान, आता दसरा आलेला आहे, नवरात्र संपेल, दिवाळी येईल, ही दिवाळी शेतकऱ्यांच्या घरामध्ये खरं म्हणजे साजरी होणार नाही. त्यामुळं आपापल्या घरात दिवाळी साजरी करताना, आपला नवरात्र उत्सव साजरा करताना छोटी उदाहरणं देताना मला बरं वाटत नाही की एखाद्या उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांविषयीचा विषय येतो, बाकी सगळ्या विषयाचं राजकारण येतं. कोणतरी गाडीत बसून काजू बदाम खाल्ले म्हणून आपण राजकारण करतो. मूळ मुद्दा असा आहे की तुमचे हे सगळं बाजूला माणूस मरतो आहे, आपला शेतकरी मरतो आहे आणि आपली भाषा काय आहे? आपण एकमेकांचे जे काही उणे काढण्याचे हे दिवस आहे का? आपण रोजच उणे देणं काढायला पाहिजे का? काही दिवस आपल्याला मूग गिळून गप्प बसता येत नाही का? जर आपला शेतकरी बांधव, ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, त्याला कधी कोणी कर्जमाफी दिलेली असेल, कधी कोणी काही वेगळे निर्णय घेतलेले असतील, आज परिस्थिती शेतकऱ्याची जी आहे त्याला कुठल्या तरी एखाद्या सरकारचं धोरण जबाबदार असेल, त्याची चर्चा करायची ही वेळ आहे का? हा मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळं बळीराजाला सावरण्यासाठी कळकळीचं आव्हान सगळ्या लोकांनी जे केलेलं आहे तेच मी आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे. माझ्या एकट्याची तर विनंती आहे, कारण मी काही इतक्या सगळ्या महाराष्ट्राला अपील करण्याची माझी पात्रता नाही. पण आत्ता महाराष्ट्रामधून जे काही आवाज ऐकू येत आहेत ते आवाज आपल्यापर्यंत सांगण्यासारखं काम तर मी आयुष्यभर पत्रकार म्हणून केलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आत्ता शेतकऱ्यांचा आवाज ऐकायचा असेल, त्याचे दाबलेले हुंदके जर आपल्याला कळत असतील, तर मला असं वाटतं की हे छोट्या गोष्टी ज्या आहेत किंवा लॉ अँड ऑर्डरच्या तुम्हाला कदाचित तुमच्या दृष्टीने खूप मोठ्या असतील, मी छोट्या म्हणलं असेल तर माझी चूक असेल तर तुमच्या दृष्टीने मोठे असतील, तरीसुद्धा शेतकऱ्यांचं जीवन मरणाच्यापेक्षा इतर कोणत्याच गोष्टी फार महत्त्वाच्या आणि मोठ्या असू शकत नाही, हे मात्र मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो. त्यामुळे आजच्या घडीमध्ये नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये आणि त्या कुणीतरी अहमदनगर म्हटलं असेल त्याला आत्ताच्या घडीला, तर अहिल्यानगरमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे तिथं कोण दंगल करतो? इकडं आपला शेतकरी मरतो आहे आणि अहिल्यानगरमध्ये कोण दंगल करतो आहे याचा शोध घ्यायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे, त्याला तुरुंगात टाका, त्यांना काय अटक करायची ते करा, पण त्याला महत्त्व किती द्यायचं आणि ही सगळी अशांतता किती दिवस या काळामध्ये आणखीन वाढवायची की आपल्याला शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी या प्रश्नाकडे थोडं दुर्लक्ष करून सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपली एकजूट दाखवायची, याचा विचार करण्याची आत्ताची वेळ आहे. आता आपण मी जसं म्हटलं तसं दुष्काळाच्या अनेक बातम्या आपण बघितल्या. सुदैवानं हवामान खात्याचे अंदाज पण आपण वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्याच माध्यमांनी दाखवलेले आहे.
एक आशेचं किरण दिसतो आहे की हे संकट आता थोडंसं सौम्य होण्याची शक्यता आहे. अन्यथा नाशिकच्या धरणामधलं पाणी आणखीन जोरात इकडं आलं असतं मराठवाड्यामध्ये. मराठवाड्यातल्या जायकवाडीच्या धरणातलं पाणी आणखी जास्त सोडावं लागलं असतं. तर शेतकरी आधीच जो हाहाकार माजलेला आहे, जिथं घराघरामध्ये पाणी शिरत आहे, तो आणखीन बेहाल झाला असता. याचं तरी भान या घडीला आपण सगळ्यांनी बाळगावं असं मला वाटतं. न्यूज यात्रा अशा विषयावर संवेदनशीलपणे चर्चा करणार आहे. आम्हाला डाव्या उजव्या वादामध्ये अडकायचं नाही आहे. आत्ता सध्या आपल्याला ज्यांना अडकायचं त्यांनी अडकावं, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. पण शेतकऱ्यांना सावरण्यासाठी किमान काही दिवस आपण आपले वाद बाजूला ठेवून एकच लक्ष ठेवायला पाहिजे की शेतकऱ्यांच्या घरातली दिवाळी जरी होणार नसेल तरी त्यांच्या घरामध्ये पुन्हा एक दिलासादायक वातावरण तयार करण्याची जबाबदारी घेऊन आपण ते वातावरण तयार करू शकतो, एवढं त्यांना आपण आश्वासित करण्याची आत्ताची वेळ आहे. न्यूज यात्रा या पुढच्या काळातही या सगळ्या गोष्टीकडे आमच्या परीने आम्ही लक्ष ठेवून राहणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा. न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.